आपण जिथं बसलोय आता कल्याण भूमीवर, याला हरळय्याची गुहा म्हणतात. हरळय्या, चांभार हरळय्या, बायको कल्याणी आणि मुलगा शीलवंत हे बसवण्णांची आणि शरणांची कीर्ती ऐकून कल्याणला येतात. असा कोण माणूस आहे की जो जगातलं दुःख संपवणार आहे आणि सगळ्यांना सन्मानाची वागणूक देतोय, जातीभेद पाळत नाही, अंधश्रद्धा पाळत नाही, असं कोण आहे? तर बसवण्णा आहेत. म्हटल्यानंतर गुलबर्गा म्हणजे कलबुर्गीकडनं हरळय्या बायकोला आणि लेकरला घेऊन कल्याणला येतात. आणि कल्याणला आल्यानंतर अनेक दिवस कायक व्यवसाय वगैरे प्रामाणिकपणे केल्यावर त्यांच्यात मोठा बदल होतो. एके दिवशी सकाळी सकाळी महात्मा बसवण्णा कल्याणच्या मेन रोडवरनं असं राज दरबाराकडे निघाले होते. म्हणजे आपला किल्ला जिकडे आहे का नाही, आपण जिकडनं आलो, आपण येताना किल्ला लागला का नाही? हो म्हणा, माना हलवा. तर त्या जिथे किल्ला लागला ना, त्या किल्ल्याकडे निघाले होते बसवण्णा. सकाळची वेळ होती. आणि हरळय्या आपल्या बाजारपेठेकडे, चपल्याच्या दुकानाकडे निघाले होते, चांभार होते. सकाळची वेळ असल्यामुळं नीट ऐका, ध्यान देऊन ऐका, नीट ऐका, महत्वाचं आहे. या सगळ्या 7-8 दिवसातले हेच सगळ्यात महत्वाचं आहे. सगळे विसरलं तर चलते, हेच सगळ्यात महत्वाचं आहे. मग हरळय्यांनी बसवण्णांना बघितलं. गडबड होती. पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसून, बसवण्णांच्या घोड्याचं नाव नंदीराज होतं. नंदीश पण म्हणायचे त्यांना, त्या घोड्याला. आणि त्याच्यावर बसून निघाले असताना नजरानजर झाल्याबरोबर हरळय्यांनी हात जोडून शरणार्थी म्हणलं. काय म्हणलं? हात जोडून शरणार्थी म्हटल्याबरोबर दुसरा कुठला नेता राहिला असता तर असं असं करत हाय बाय करीत निघून गेला असता. पण तसं केलं नाही. बसवण्णांनी घोड्याची लगाम ओढली, खेचली, घोड्यावरनं खाली उतरले आणि हरळय्या चांभाराकडे जवळ आले आणि आपले दोन्ही हात जोडून हरळय्याला शरणू शरणार्थी म्हटलं. काय म्हणलं? हरळय्यांनी एकदा शरणार्थ म्हटलं. बसवण्णांनी किती वेळेस शरणार्थ म्हटलं? 2 वेळेस. हरळय्यांनी शरणार्थ म्हटल्यावर बसवण्णासारखा प्रधानमंत्री कमरेतून वाकून नम्रपणे हरळय्याच्या पुढे नतमस्तक होतात आणि हरळय्या शरणू शरणार्थी म्हणतात. आणि घाई आहे, मला खूप काम आहे, मला जावं लागेल दरबारात, कायक पहिल्यांदा करावं लागेल म्हटल्यानंतर बसवण्णा ताबडतोब आपापल्या राजमहालाकडे, राजदरबाराकडे निघतात. पण हरळय्यावर परिणाम होतो. हरळय्या विचार करतो, एवढा मोठा माणूस, एवढा मोठा क्रांतिकारी माणूस आहे, प्रधानमंत्री आहे, गरिबी दूर करणारा हा कायक योगी एवढा मोठा माणूस, एकदा मी शरणार्थ केलो तर हा माणूस मला 2दा शरणार्थ करतोय. किती मोठी नम्रता आहे या माणसाकडं, किती मोठं मन आहे या माणसाचं. माझ्यासारख्या एका हलक्या जातीच्या चांभार माणसानं एकदा नमस्कार केल्यावर बसवण्णासारखा महापुरुष 2दा नमस्कार करतोय म्हटल्यानंतर विचार करायला लागला. मनच लागलं नाही त्याचं. घरी आला. बायको म्हणली, काय विचार करता? तो म्हणला, कल्याणी काय सांगू, एवढा मोठा महापुरुष ज्यानं लिंग दिलं, दीक्षा दिली, आधार दिला, संस्कार दिला, धर्म दिला, ओळख दिली, आत्मसन्मान दिलं, एवढं सगळं देणाऱ्या बसवण्णानं मी पाहिलो बसवण्णाला तर नमस्कार केलो, शरणार्थ म्हटलो. पण भर बाजारात एवढा मोठा माणूस घोड्यावरनं खाली उतरला आणि आपले दोन्ही हात जोडून मला शरणू शरणार्थी म्हटला. मी काय केलं म्हणजे त्याच्या उपकारातून मुक्त होईल, असं हरळय्यानं बायको कल्याणीला म्हटल्यावर कल्याणी म्हणली, अहो बसवण्णानं एवढं दिलंय की आपण काय बी केलं तर महात्मा बसवेश्वरांचे उपकार आपण फेडू शकत नाही, बसवण्णांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. बोलता बोलता कल्याणीनं म्हणली, आपण आपल्या शरीराचं कातडं जरी सोडलो आणि त्याची चप्पल करून जरी बसवण्णाला घातलो तरी उपकार फिटायचं नाही. असं म्हटल्यावर बसलेले हरळय्या उठून उभे राहिले
आणि बायको कल्याणीला म्हटलं, कल्याणी किती चांगली कल्पना आहे, एवढ्या मोठा प्रधानमंत्री माझा बसवण्णा, त्याच्याकडे काय नाही, त्याच्याकडे राजवैभव आहे, राजाचा भाऊजी आहे, मेहुणा आहे तो, त्याच्याकडे काय नाही, तो सेनापतीचा जावई आहे, प्रखर बुद्धिमत्ता आहे, 350 जातींचं संघटन त्याच्या पाठीमागे ताकदीनं थांबलाय, तो कुशल अर्थतज्ञ आहे, तो इष्टलिंग शिवयोग शास्त्राचा अभ्यासक आहे, साधक आहे, जनक आहे, एवढ्या मोठ्या आनंदाचा मालक असणाऱ्या बसवण्णाकडे काय नाही, आपण काय देऊ शकतो? पण आपण एक काम करू, आपण आपल्या शरीराचं कातडं मी सोलतो आणि बसवण्णांच्या पायाला घालतो. आपण चांभाराचे आहोत, आपण कातडाची, जनावराच्या कातडाची चप्पल द्यायची नाही, तर आपण आपल्या शरीराच्या कातडाची चप्पल बसवेश्वरांच्या पायाला द्यायची. असं म्हटल्यावर बायकोनं म्हटलं, हो किती स्वार्थी आहात, बसवण्णा खरं तर या देशातल्या स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून घर सोडणारा पहिला क्रांतिपुरुष आहे, स्त्री मुक्तीचा जनक आहे, म्हणून बसवण्णाचे पहिले उपकार कोणावर आहेत? बाई माणसावर उपकार आहेत, स्त्री समाजावर उपकार आहेत. म्हणून कल्याणीनं म्हणजे हरळय्याच्या बायकोनं म्हटली हरळय्याला, एक काम करा, मी माझ्या शरीराचं कातडं सोलते, माझ्या डावी मांडी आहे ना, डाव्या मांडीचं कातडं सोलते, तुम्ही उजव्या पायाचं मांडीचं कातडं सोला आणि आपण दोघं मिळून आपल्या शरीराचं कातडं सोलूया आणि त्याच्यापासून जोडे बनवूया आणि ते आपण हरळय्या बसवण्णांच्या पायांना समर्पित करूया. असं म्हटल्यानंतर ह्याच जागेमध्ये बसून, इथेच बसून, ह्याच ठिकाणी बसून हरळय्या आणि त्याच्या बायकोंनी 2-3 दिवस लागले त्या सगळ्या गोष्टीला. स्वतःच्या हाताने रापी घेतली आणि आपलं पायावरलं कातडं सोललं, रक्ताची चिळकांडी उडाल्याबरोबर कातडं सोललं आणि बसवनामाचा, शिवनामाचा जप करत करत 3 दिवस त्यांनी सुंदर जोडे बनवले. अतिरक्तस्त्रावाने बेहोश पडले नवरा बायको, पण पहाटे पहाटे गायन करत जाणाऱ्या जंगमांच्या वचनगीतामुळे त्यांना जाग आली, ते बाहेर आले, जागृत झाले. ते सुंदर जोडे जे जनावर आपल्या शरीराच्या कातड्यापासून बनवले होते ते छानपैकी टोपल्यात ठेवले, वरती त्याच्या थोडंसं फुलं टाकली, वस्त्र टाकले, कापड, आणि डोक्यावर ठेवून ह्याच मार्गाने असंच ते बसवण्णांच्या घराकडे ह्याच रस्त्यावरून निघाले. निघाल्यानंतर पुन्हा बसवण्णांच्या घरात गेल्यावर, बसवण्णांच्या घरचं नाव होतं महामने. काय नाव होतं? महामने, म्हणजे बिग हाऊस. त्याचं मी पुन्हा कधीतरी त्याच्यावरती पुन्हा कधीतरी बोलेन. तर त्या घरी गेल्याबरोबर सकाळची वेळ होती. पुन्हा हरळय्यांना बघून बसवण्णा उठून उभे राहिले. म्हणजे लहानातल्या लहान माणसाला मोठ्यातली मोठी किंमत देणारे बसवण्णा होते, लक्षात घ्या. उगा कपडे बघून आणि मोठं आडनाव बघून आणि मोठं माणूस बघून आणि खिशातले पैसे बघून आणि त्याची गाडी बघून आणि त्याचं घोडं बघून आणि त्याचं रूप बघून, त्याची जात बघून, त्याचा पगार बघून मोठेपणा देत नव्हते बसवण्णा. जो प्रामाणिक आहे, कष्ट करणारा आहे, मेहनत करणारा आहे, भले गरीब राहू दे, चांबाराचं राहू दे, कुठलं बी राहू दे, इमानदार आणि कष्टकरी माणसालाच बसवण्णा किंमत द्यायची. उठून थांबल्याबरोबर हरळय्यांनी पुन्हा नमस्कार केला. शरणार्थी अण्णा म्हणल्यावर बसवण्णा पुन्हा वाकले आणि शरणार्थी म्हणल्यावर पुन्हा रडायला लागला हरळय्या, की आधीच ऋण तुमचं एवढं आहे, त्या उपकारातून मुक्त व्हावं म्हणून आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय, परत तुम्ही मला 2-2दा शरणार्थी म्हणू नका. असं म्हणून त्यांनी टोपलं पुढे केलं. बसवण्णांनी विचारलं, हरळय्या टोपलीत काय आहे? हरळय्या आणि कल्याणी दोघा नवरा बायकोंनी म्हटलं, काही नाही अण्णा, आम्ही तुम्हाला एक भेटवस्तू आणलेली आहे. असं काय आहे म्हणल्यावर वरचं वस्त्र काढलं. वस्त्र काढून पाहतात तर काय, मध्ये सुंदर नाजूक पायातले जोडे आहेत आणि त्याचा सुगंध दरवळत होता. बसवण्णांनी म्हणलं, अरे जनावराच्या कातड्यापासून बनवलेल्या चपलीचा वास येतो, जोडाचा वास येतो, हे एवढं सुगंध कशाचा येते, एवढा चांगला परिमळ कशाचा दरवळतोय? हरळय्या आणि कल्याणी म्हणतात की अगोदर तुम्ही हे जोडे अगोदर तुम्ही तुमच्या पायात घाला, पुन्हा सांगतो कशापासून बनवलेत ते. काही केलं तरी ते सांगत नव्हते. शेवटी हरळय्या आणि कल्याणीनं सांगितलं की आम्ही एकदा शरणार्थी म्हटलात तर तुम्ही 2 वेळेस शरणार्थी म्हणून आम्हाला उपकृत केला आहात. तुमच्या या ऋणातून आम्ही मुक्त तर होऊ शकत नाही, पण तुमच्या उपकाराचं स्मरण म्हणून आम्ही आमच्या शरीराचं कातडं सोललं, देहचर्म सोललं आणि त्याच्यापासून हे जोडे बनवले. हो का, हे आमच्या शरीराच्या कातड्यापासून बनवलेले जोडे बसवण्णा, अगोदर पायात घाला. असं म्हटल्याबरोबर बसवण्णांनी ते पायात घातले नाहीत. बसवण्णांनी
ऐकून त्यांना अतिशय मन भरून आलं, हृदय द्रवलं आणि बायकोला हाक मारली. म्हणले, गंगांबिके बघ बघ, नीलांबिके बघ, एवढं कोणी प्रेम करतंय का कोणावरती? बघ माझे शरण किती वेडे आहेत, माझ्यावर किती प्रेम करतात. आणि बोलता बोलता बसवण्णा म्हणतात की अरे हरळय्या आणि कल्याणी, ज्या शरीरावर इष्टलिंग आहे त्या शरीराच्या कातड्यापासून बनवलेले जोडे मी माझ्या पायात घालावं एवढी माझी लायकी नाही. हे जोडे जोडे नाहीत, प्रत्यक्ष कुडल संगम देवाचे पाय आहेत असं म्हटले. आणि ते जोडे डोक्यावर ठेवून सगळ्या गावभर नाचले बसवण्णांनी. लक्षात घ्या, म्हणजे एवढं परिवर्तन किंवा एवढी विनम्रता बसवण्णांकडे होती. आणि म्हणून ही ती जागा आहे. हरळय्या आणि कल्याणी पुन्हा त्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन मारून टाकतात. हरळय्यांची हत्या होते, हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांची हाडांचा चुराडा होतो, छातीचा फासला कडकडकड मोडतो आणि तोंडातून रक्त बाहेर येतं आणि पुन्हा डोक्याचा चेंदामेंदा होतो. स्वतःचं शरीर सगळं गलित गात्र होतं, पण गळ्यात इष्टलिंग मात्र काढत नाही. इष्टलिंग काढ म्हणून ती शिक्षा झालेली असते. तर म्हणते, प्राण जाओ अथवा राहो, परी न सांडी निष्ठा भाव. आणि म्हणून हरळय्यांनी इष्टलिंगासाठी का चांभार कुळात जन्माला येऊन देखील इष्टलिंग जपण्यासाठी स्वतःचा जीव दिला, बसव तत्व जपण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचं बलिदान दिलं. आणि म्हणून त्या हरळ्यापासून आपण ही इष्टलिंग निष्ठा शिकूया, बसव भक्ती शिकूया आणि पुढे निघूया.